या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी.ए. सेकंड इयरमधील चौथ्या सेमिस्टरमधील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपला पेपर क्रमांक 8 विकासाचे अर्थशास्त्र यामधील आपल्याला प्रकरण तिसरे त्यामधील आपण शेवटचा आजचा टॉपिक पाहत आहोत. चिरंतर विकासाचे निर्देशक, इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण पर्यावरण पाहिलेलं आहे. आपण पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती, वातावरण म्हणजे पर्यावरण असं आपण म्हटलेलं आहे, की ज्यामध्ये आपण पाहिलेलं की जमीन, हवा, पाणी, प्राणी, आकाश या सगळ्या गोष्टींचा नैसर्गिक साधनांमध्ये समावेश होतो. तर भौतिक साधनांमध्ये आपण पाहिलेलं आहे की मानवाचा समावेश होतो. त्याचबरोबर शहरीकरण आली, औद्योगिक संस्था आल्या, सामाजिक व आर्थिक या ठिकाणी संस्कृती देखील पर्यावरणामध्ये एक भौतिक पर्यावरणाचा हे एक भाग आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि आपण पाहतो की मानवाने स्वतःच्या स्वार्थापोटी म्हणा किंवा औद्योगिक क्रांतीच्या नंतर मानवाने निसर्गामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि अति हव्यासापोटी म्हणा किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणा किंवा जास्त संपत्ती जमवण्याच्या उद्देशाने म्हणा की पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करत आपण पाहतो की आज पर्यावरणाची एवढी लूट झालेली आहे. जंगले जंगलाच्या जागेवर राहिलेली नाहीत, नद्या नद्यांच्या जागेवर राहिलेली नाही. जमिनीचं आरोग्य सगळं बिघडलेलं आहे. आपण पाहतो की जमिनी आता क्षार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शुद्ध पाण्याचे साठे देखील राहिलेले नाहीत. आपण पाहतो की औद्योगिक प्रदूषण पाणी, उद्योग संस्थातून निर्माण होणारं प्रदूषित पाणी हे नद्यांमध्ये, कालव्यांमध्ये, धरणांमध्ये सोडलं जातं आणि त्यातून त्यांचेही आपण पाहतो की ते दूषित झालेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की रोज औद्योगिक संस्था हवेमध्ये धुराचा लोट आकाशात सोडत आहेत आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळून ऑक्सिजनचं शॉर्टेज किंवा एक गुदमरल्यासारखी स्थिती मानवाची झालेली आहे की शुद्ध हवामान देखील नाही किंवा प्रदूषणाची पातळी आपण पाहतो की धोकादायक पातळीच्या पुढे गेलेल्या कित्येक संस्थांनी या ठिकाणी आपण पाहतो की दिल्ली, मुंबईमध्ये ही सगळी समस्या निर्माण झाली की आपण पाहतो की दिल्ली हे सर्वात प्रदूषित हे आहे. त्याचबरोबर वाढणाऱ्या वाहनांची संख्या, त्यातून निघणारं कार्बन डायऑक्साईड, हवेत असे जे म्हणजे म्हणजे मानवाला हानिकारक जे घटक आहेत ते घटक सगळे हवेमध्ये आपण पाहतो की त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जंगलतोडीतून आपण पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे. म्हणजे नैसर्गिक साधनांचा आपण अतिरेकी वापर केला, अपव्यय केला आणि त्यातून आपल्याला असं वाटलं की विकास होऊ शकतो, परंतु ही अधोगती आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतो की भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. हवामानात बदल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. दुष्काळाचं आता अशात दुष्काळ पडण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. 1991 पासून जर आपण पाहिलं तर दुष्काळाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या पाठीमागे पर्यावरणाचा ऱ्हास हे मुख्य कारण असलेलं आपल्याला दिसून येतं. पाऊस आपण पाहतो की अनियमित झालेला आहे आणि आम्लयुक्त पाऊस पडत आहे. हेही पर्यावरणाचा ऱ्हास आहे. त्याचबरोबर पृथ्वीवरील वातावरण वाढलं तर टेम्परेचर वाढलेलं आहे. आपण पाहतो की 91च्या पूर्वी साधारणपणे उन्हाळ्यामध्ये मेमध्ये 25 ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं असायचं 1991 पूर्वी. आज हा आकडा 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत भारतात गेलेला आहे. तर ही वाईट अवस्था जी निर्माण झालेली आहे, पर्यावरणीय समस्या ह्या अतिरिक्त लोकसंख्या वाढीतून झालेल्या आहेत, औद्योगिक क्रांतीमुळे झालेल्या आहेत आणि मानवाची नैतिक अधपतनातून झालेल्या आहेत. आपण पाहिलेलं आहे की पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांचं या ठिकाणी एक चांगलं उदाहरण देता येतं की शिवाजी महाराजांनी निसर्गासोबत राहून स्वराज्याची स्थापना केलेली आहे आणि निसर्ग एवढा महत्वाचा असतो हे त्यांनी दाखवून देऊनही नंतरच्या पिढ्या त्या विसरल्या आणि आज आपण पाहतो की जी गावात येऊनही गाव जे झाडींमुळे दिसत नव्हतं, जे आज आपण पाहतो 10 किलोमीटरहून गावे दिसत आहेत. म्हणजे कित्येक दूर जर आपली दृष्टी गेली तर झाडे आपल्याला दिसत नाहीत आणि झाडे नाही तर ऑक्सिजन हवेत येणार नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की निसर्गाचा समतोल बिघडला, पर्यावरण बिघडलं. आपण पाहतो की आता पावसाची सरासरी जी पहिली
सरासरी 100% पाऊस पडत होता, आता त्यामध्ये घट झालेली आहे किंवा एकाच महिन्यात सरासरीचा पाऊस पडून जात आहे वर्षाच्या सरासरीचा. तर हे सगळं बदलण्यापाठीमागे मानवाने केलेली पर्यावरणाची हानी हा सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि आपण पाहतो की आपले पूर्वज जे होते ते हुशार होते, शिकलेले नव्हते पण हुशार होते. एक ब जे वाळलेलं झाड आहे ते तोडत होते, परंतु नवीन पिढी आपण पाहतो की याचा विचार केलेला नाही. नवीन झाड लावणं तर सोडूनच द्या, परंतु त्यांनी पैशाच्या हवेसापोटी शेतात कुठलीही झाडं ठेवलेली नाही, जंगल ठेवलेलं नाही. नदीच्या किनारी सुद्धा आता शेती करत आहे. पहिलं नदीचा काठ आपण पाहतो की जंगलमय असायचा, ज्यामध्ये पशुपक्षी वावरायचे आणि एक प्रसन्नदायक वातावरण या ठिकाणी होतं. परंतु आज आपण पाहतो वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणा किंवा औद्योगिकरणामुळे म्हणा, की आपण हे सगळं याचं अतोनात नुकसान केलेलं आहे. पर्यावरणामध्ये एवढा हस्तक्षेप केला, की आता आता आपण पाहतो की आपण पाहतो की हिमालयातला बर्फ देखील आता वितळत आहे. म्हणजे एवढं पर्यावरणाची हानी मानवाने केलेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की समुद्राची उंची वाढून, पाण्याची उंची वाढून या ठिकाणी काही शहरे समुद्रामध्ये गडप होतील, अशा प्रकारचा अंदाज शास्त्रज्ञ देत आहेत. आपण पाहतो की जंगले ही नष्ट झाल्यामुळे जंगलामधील जी आपली जंगल संपत्ती होती, प्राणी, पशु-पक्षी किंवा औषधी वनस्पती ही नष्ट झालेली आहे आणि आपण पाहतो की जंगलाला लागणाऱ्या आगी म्हणा किंवा आपण पाहतो आज आज जर आपण पुण्याला गेलो, तर पुण्यामध्ये जे शिवाजी महाराजांच्या काळातील पुणे जे होतं, तर आज आपण पाहतो की तसे दरी, डोंगर या ठिकाणी पाहायला भेटत नाहीत. सगळे डोंगर म्हणजे ठेकेदार लोकांनी ते आपण पाहतो की सपाट केलेले आहेत आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो की पुण्यासारख्या म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी देखील आपण पाहतो की तिथे आता उन्हाळा मोठ्या फार प्रमाणात जाणवत आहे. पावसामध्ये अनियमितता येत आहे. कोकणात जो नेहमी पाऊस पडायचा आता त्यामध्ये अनियमितता झालेली आहे. शेतकऱ्यांना तिथे पावसाची वाट पाहावी लागत आहे. तर अशा प्रकारचा जो हवामानातील बदल झालेला आहे, हा बदल केवळ आणि केवळ म्हणजे अति पर्यावरणात हस्तक्षेप केल्यामुळे, मानवाच्या अति स्वार्थीपणामुळे आणि औद्योगिक क्रांतीमुळे म्हणा, या ठिकाणी आपण पाहतो की पर्यावरणाची मोठ्या फार प्रमाणात हानी झालेली आहे. ही हानी जर आपल्याला पर्यावरणाच्या या समस्यातून जर वाचायचं असेल, मानवाला या समस्यातून जर वाचायचं असेल, तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. पर्यावरणाला अनुकूल कार्य केलं पाहिजे. पर्यावरणाला अनुकूल अशा प्रकारचे उद्योग उभे केले पाहिजे, ज्यातून आपण पाहतो की प्रदूषण होणार नाही. तशा प्रकारचे जमिनीमध्ये उत्पादन घेतलं पाहिजे, जेणेकरून जमिनीची आपण पाहतो की त्या जमिनीत क्षार वाढणार नाहीत. अतिरेकी रासायनिक खताचा वापर कमी झाला पाहिजे. कीटकनाशक औषधींचा वापर कमी झाला पाहिजे, की जे पर्यावरणीय जैविक साखळी आहे ती कशी टिकून ठेवता येईल, जंगलाचं प्रमाण कसं वाढवता येईल, नदीचा प्रदेश कसा म्हणजे सौंदर्ययुक्त करता येईल, पाण्याचं प्रदूषण कसं टाळता येईल, हवेचं प्रदूषण कसं टाळता येईल. तर हे जर पाहितलं आपण तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी अ, अ, आपण पाहतो की पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन जर केलं तर निश्चितच आणखीनही आपल्याला वेळ गेलेली नाही. तर आजही आपण जर सुधारलो तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण करून आजही आपलं जीवन आनंदीदायी करू शकतो. तर जीवन आनंददायी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी चिरंतर विकास ही एक कन्सेप्ट 1990च्या नंतर पुढे आली आणि पर्यावरणाचं संवर्धन करून आर्थिक विकास अशा प्रकारची संकल्पना आता मांडल्या जात आहे. आपण पाहतो की नैसर्गिक शेती केली पाहिजे. जसं की आपण पाहतो की त्याचबरोबर उद्योगातून निघणारं दूषित पाणी दुसरीकडे विल्हेवाट लावली पाहिजे. नद्यांमध्ये सोडलं न पाहिजे. त्याचबरोबर उद्योगातून निघणारा धूर कंट्रोल केला पाहिजे किंवा त्याच ठिकाणी जंगल लावलं पाहिजे. अशा प्रकारचे जर आपण किंवा जी पुनर्निर्माण होणारी नैसर्गिक साधने नाहीत, ज्याचं पुनर्निर्माण आपण करू शकत नाही, त्यांचा काटकसरीने वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, अ, याचे साठे कधी ना कधी संपणारच. हे आपण काटकसरीने वापर केले पाहिजे. पाणी काटकसरीने वापर केला पाहिजे. जमिनीचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. त्याचबरोबर पाणी दूषित केलं न पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.
आपण पाहतो, आपण पाण्याचा अपयोग खूप करतो आणि ते आता आपल्याला मग एक ग्लास पाण्यासाठी आपल्याला भटकंती करावी लागते. तर पाणी हे जीवन आहे म्हणून ते निर्माण करणं कठीण आहे. आहे ते जर आपण निसर्गानं दिलेलं पाणी जर आपण व्यवस्थित ते साठवलं, जमिनीत मुरवलं, पाण्याची पातळी वाढवली ना, आवश्यक तेवढं जमिनीतून पाण्याचा उपसा केला, तर निश्चितच पर्यावरण समतोल घडू शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यासाठी चिरंतन विकासाचे काही निर्देशक इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे, की या निर्देशकामधूनच आपण पाहतो, की पर्यावरणाचं संवर्धन आणि संतुलन हे होऊ शकतं. असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की मानवाकडे आणखीनही वेळ गेलेली नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतो, की पर्यावरण संरक्षणवादी व परिस्थितिकी तज्ञ फार वर्षापासून निसर्गात किंवा पर्यावरणात असलेल्या पोषण क्षमतेबद्दल जाणून होते. परंतु चिरंतन विकासाची संकल्पना मागील 2 दशकापूर्वीच विकसित झाली. म्हणजे 1990 पासून चिरंतन विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम जागतिक संवर्धन व्यूहरचना म्हणजे ज्याला आपण वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी असं म्हणतो, की जी की 1980 मध्ये केला गेला. सर्वप्रथम म्हणजे चिरंतन विकास या शब्दाचा उपयोग सर्वप्रथम जागतिक संवर्धन व्यूहरचना वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटर्जीमध्ये 1980 मध्ये केला गेला. परंतु याचा सविस्तर प्रचार जागतिक पर्यावरण व विकास आयोगाद्वारे वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या WCED कडून म्हणजे जागतिक पर्यावरण व विकास आयोगाकडून झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या विकास आयोगाने चिरंतन विकासाची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. या आयोगाच्या मते म्हणजे जागतिक पर्यावरण व विकास आयोगाच्या मते WCEDच्या मते भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यावरणाच्या क्षमतेचा ऱ्हास न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे चिरंतन विकास होय. परत एकदा सांगतो, भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यावरणाच्या क्षमतेचा ऱ्हास न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे चिरंतन विकास होय. जसं की आज आपण पाहतो, की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पर्यावरणाची हानी करतो. तर ही हानी न करता आपण पर्यावरणाचं संवर्धन करून आपल्या गरजा पूर्ण करणे आणि भविष्यातील पिढ्या त्यापासून सुरक्षित करणे, अशा प्रकारचं हे एक चिरंतन विकासाचं अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर दुसरा एक अर्थ आहे, चिरंतन विकास ही एक परिवर्तनशील प्रक्रिया असून यामध्ये साधन संपत्तीचा पूर्ण उपयोग, गुंतवणुकीची दिशा, तांत्रिक विकासाची अभिमुखता व संघटनात्मक व संस्थात्मक बदल या सर्वांमध्ये अनुरूपता असणे व मानवी गरजा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सध्याचे व भावी सामर्थ्य वाढविणे याचा समावेश त्यामध्ये असतो. तर अशा प्रकारे चिरंतन विकासाची व्याख्या पाहिल्याच्या नंतर चिरंतन विकासाचे उद्दिष्ट म्हणजे मानव आणि मानवता. पहा, मानव आणि मानवता व निसर्ग यामध्ये मेळ घालणे व समतोल राखणे. काय चिरंतन विकासाचं मुख्य उद्दिष्ट? मानव आणि मानवता व निसर्ग यांच्यामध्ये मेळ घालून त्यामध्ये समतोल राखणे हे चिरंतन विकासाचे मुख्य उद्दिष्ट असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सध्याच्या विकासविषयक कार्यक्रमाचे विश्लेषण केल्यास एक धूसर चित्र उभे राहते, की विकासाचा मार्ग बहुविध प्रतिकूल रीतीने समाजावर व भूतलावर परिणाम होत आहे व त्यामुळे विकासाचा पायाच गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम ग्रामीण व शहरी अशा दोन्ही समाजावर झाला असून ग्रामीण भागातील लोकांवर जास्त परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर चिरंतन विकासामध्ये कुठल्या गोष्टी आहेत त्याचे घटक या ठिकाणी पाहायचे आहे. ॲस्पेक्ट्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे राजकीय प्रशासकीय बाजू. हा चिरंतन विकासाचा पहिला घटक आपल्याला पाहावयास मिळतो, की आपण पाहतो की राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय नेतृत्व जर चांगलं असेल तर आपण पाहतो की चिरंतन विकास मधील अडचणी दूर होतात आणि चिरंतन विकासाच्या माध्यमातून विकास या ठिकाणी करता येतो असं आपल्याला म्हणता येईल. की विकासाच्या संदर्भात लोकांमध्ये प्रबळ इच्छा असणे आवश्यक आहे. तसेच हा विकास समाजातील उच्चस्तरीय व इतर वर्गाला मान्य असणे आवश्यक असते. याकरिता सुरुवातीपासून लोकांचा यामध्ये सहभाग असणे गरजेचे असते.
दुसरं म्हणजे सामाजिक बाजू. यामध्ये विकास लोकांनी स्वीकारायला पाहिजे व त्याकरिता लोकांच्या स्थानिक गरजा पूर्ण होतील असे विकासविषयक उपक्रम हवेत. यामध्ये सर्व सामाजिक क्षेत्राचा उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण इत्यादीचा विचार झाला पाहिजे. त्यानंतर तिसरा घटक यामध्ये आपल्याला चिरंतन विकासाचा दिसून येतो, आर्थिक बाजू. त्यामध्ये या प्रकारच्या विकासात कोणत्याही प्रकारची भिन्नता लक्षात न घेता समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजांचा विचार होणे आवश्यक आहे. असंतुलित विकास झाल्यास समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या अरक्षित नैसर्गिक धोक्यांना गती मिळू शकते. म्हणून समतोल आर्थिक विकास हे महत्वाचं आहे. त्यानंतर चौथा घटक आहे परिसंस्थेला अनुकूल असे निर्णय घेतले पाहिजे, इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो. याचा अर्थ असा की विकासाचा मार्ग परिसंस्थेस अनुकूल असावा व पर्यावरणाची कमीत कमी हानी करणारा असावा. तर अशा प्रकारचे हे सर्वात महत्वाचे 4 घटक चिरंतन विकासाचे असलेले आपल्याला दिसून येतात. ज्यामध्ये राजकीय प्रशासकीय बाजू, सामाजिक बाजू, आर्थिक बाजू आणि परिसंस्थेला अनुकूल असा विकास असला पाहिजे. तर अशा प्रकारे महत्वाचे घटक अ, चिरंतन विकासाचे आहेत. तर यामध्ये थोडक्यात चिरंतन विकासामध्ये समाजातील सर्व घटकांचा या ठिकाणी सहभाग असला पाहिजे. त्यामध्ये त्यांना जाणीव-जागृती असली पाहिजे आणि सर्वांनी नैतिक आपलं दायित्व या ठिकाणी देऊन आपला विकास हा पर्यावरणाला राखून, पर्यावरणाचं संवर्धन करून केला, तरच विकास या ठिकाणी चिरंतन विकास होऊ शकतो. अन्यथा नैसर्गिक जो काही पर्यावरण आहे त्याचा ऱ्हास या ठिकाणी होईल असं म्हटलेलं आहे. तर ते 4 घटक महत्त्वाचे आहेत. तर चिरंतन विकासाची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिलं आहे चिरंतन विकासाअंतर्गत कार्यक्रम व स्थानिक विनिर्मीकरण, ज्याला रिन्युएबल सोर्सेस आपण म्हणतो, की जी नैसर्गिक साधने स्थानिक आणि जिची आपल्याला पुनर्निर्मिती करता येते, रिन्युएबल रिन्युएबल ज्याला आपण म्हणतो रिसोर्सेस, या साधन संपत्तीवर विकास असला पाहिजे. ज्या नैसर्गिक साधनांचा आपल्याला पुनर्निर्माण करता येत नाही किंवा ते आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाही, त्याचे साठे मर्यादित आहेत, तर त्यांचा वापर मर्यादित केला पाहिजे आणि पर्याप्त केला पाहिजे. परंतु जी पुनर्निर्माण करता येतात त्यावर आधारित विकास आपण आखला पाहिजे, तसं नियोजन केलं पाहिजे. हे महत्वाचं वैशिष्ट्य चिरंतन विकासाचं असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की हे उपक्रम प्रथम छोट्या प्रमाणावर राबवायला हवेत. ज्यामुळे सामाजिक किंवा यांत्रिक बिघाड झाल्यास त्यामध्ये लवचिकता व प्रतिकार क्षमता राहील असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर यामध्ये विविध उपक्रम आखताना व राबवताना समाजातील लोकांची परंपरागत मूल्य व ज्ञान याचा पुरेपूर वापर करायला हवा व त्याचे संरक्षण करायला हवे व त्यांचा आदर करायला हवा. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की उपक्रम आखताना नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वाढ होणे, ती सुरक्षित राखणे, याचा परिणामकारक उपयोग व त्याचे होणारे दीर्घकालीन परिणाम या बाबी विचारात घ्यायला हव्यात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ज्या ठिकाणी अशा उपक्रमाची जास्तीत जास्त आवश्यकता आहे अशा ठिकाणी ते सुरू करायला हवेत. त्याप्रमाणे कार्यक्रम आखताना राबवताना स्थानिक लोकांच्या गरजांचा विचार व्हायला हवा. त्याकरिता उपक्रम ठरवताना व अंमलात आणताना प्रत्येक टप्प्यामध्ये स्थानिक लोक व निवडून आलेले प्रतिनिधी यांचा सहभाग चिरंतन विकासामध्ये आवश्यक आहे. त्यानंतरचं चिरंतन विकासाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की हा उपक्रम कोणा एका व्यक्तीवर केंद्रित नसावा, तर जास्तीत जास्त स्थानिक लोकांचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे चिरंतन विकास उपक्रम राबवताना लोकांचे सामर्थ्य, त्यांची कुशलता यामध्ये वाढ होऊन त्यांच्यात नवीन उपयुक्त कौशल्य निर्माण करून विकासाला प्रोत्साहनात्मक उद्दिष्ट असावे. अशा प्रकारे चिरंतन विकास ज्या नैसर्गिक साधनांची आपण पुनर्निर्मिती करू शकतो, जे रिन्युएबल असतात, अशाच नैसर्गिक साधनांवर आधारित अ, हा चिरंतन विकास कार्यक्रम आखला पाहिजे आणि त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये तशा प्रकारचं उद्बोधन करून या ठिकाणी सर्वांनी एक व्यक्ती केंद्रित असू नये, तर जास्तीत जास्त समाज केंद्रित असला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यामुळे या ठिकाणी सर्वांचाच विकास या ठिकाणी होऊ शकतो आणि नैसर्गिक संवर्धन ठेवून त्याचं जतन करून या ठिकाणी विकास आपण करू शकतो. त्यानंतर चिरंतन
विकासाची काही तत्वे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये पहिलं तत्व आहे सार्वजनिक जीवनाची देखभाल व सन्मान करणे. त्यानंतर मानवी जीवनाच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे, पृथ्वीच्या सहनक्षमतेचे व विविधतेचे संवर्धन करणे. त्यानंतर अपूर्ण नवीकरणीय साधन संपत्तीचा गुणवत्तेचा ऱ्हास रोखणे. जे नवीकरणीय नाही तर नॉन रिन्युएबल जी नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा ऱ्हास थांबवायला पाहिजे. त्याची पर्याप्त उपयोगिता या ठिकाणी किंवा त्याचा वापर केला पाहिजे. त्यानंतरचं तत्व आहे की पृथ्वीची पोषण क्षमता कॅरिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो कायम टिकून ठेवली पाहिजे. त्यानंतर व्यक्तिगत दृष्टिकोन व नियमांमध्ये परिवर्तन केले पाहिजे. सक्षम समाजाद्वारे आपल्या पर्यावरणाची देखभाल केली पाहिजे. त्यानंतर सर्वांगीण विकास व संवर्धनाची एक राष्ट्रीय नीती तयार केली पाहिजे. आणि 9वं शेवटचं तत्व जागतिक संघटनेची स्थापना केली पाहिजे. तर अशा प्रकारची ही तत्वे असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की आज आपण पाहतो की जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षणाच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या तत्वे समोर ठेवून ज्या पर्यावरणाची आपण पाहतो की जी महत्वाची साधने आहेत त्यावर या ठिकाणी त्याचाच वापर करून मानवाचा विकास आणि आर्थिक विकास घडवून आणणे अशा प्रकारचं एक महत्वाचं उद्देश या चिरंतन विकासाचा असलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की 5 जून हा पर्यावरण दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि त्या मधून आपण पाहतो की पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या बाबतीत जाणीव जागृती लोकांमध्ये निर्माण केली जाते. त्यानंतर आपण पाहतो की चिरंतन विकास हा काही गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येईल की पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचणारा तांत्रिक विकास केला पाहिजे. त्यानंतर लोकसंख्येवर नियंत्रण आलं तरच आपल्याला चिरंतन विकास करता येतो. तरच पर्यावरणाची हानी आपल्याला थांबवता येते. त्यानंतर साधन संपत्तीचं संवर्धन केलं पाहिजे. आपण पाहतो नॅचरल रिसोर्सेस 2 प्रकार आहेत. रिन्युएबल, नॉन रिन्युएबल. नवीकरणीय, अनवीकरणीय साधने तर यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. त्याचबरोबर भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन वर्तमानकालीन साधन संपत्तीच्या उपयोगाची व्यूहरचना या ठिकाणी केली पाहिजे. तर ही 4 महत्वाची घटक या ठिकाणी चिरंतन विकासाची असली पाहिजे. ही घटक लक्षात घेऊनच चिरंतन विकास या ठिकाणी राबवला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की ज्यामध्ये पर्यावरणाची कमीत कमी हानी, लोकसंख्या नियंत्रण, त्यानंतर नवीकरणीय आणि अनवीकरणीय साधन संपत्तीचे संवर्धन केले पाहिजे. त्यानंतर भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊनच वर्तमानकालीन साधन संपत्तीच्या उपयोगाची व्यूहरचना किंवा स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चिरस्थायी विकासाची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एक आकृती आपल्याला आपल्या समोर ठेवतो की यावरून आपल्याला लक्षात येईल की चिरंतन विकास कसा करता येतो ते पहा. चिरंतन चिरस्थायी विकासाची बाजू या ठिकाणी आपल्याला आपण त्याचे या ठिकाणी आपल्याला जास्तीत घटक या ठिकाणी वेगवेगळे पाहायलाच मिळतात. पहा यामध्ये पहिला आहे की स्थानिक व जी नवीकरणीय नवीकरणीय साधने आहेत त्यावर आधारित आपण अशा प्रकारचा चिरंतन विकास केला पाहिजे. जी नैसर्गिक साधने आपण तयार करू शकत नाही पुन्हा त्यांचा पर्याप्त वापर केला पाहिजे आणि जी तयार करू शकतो जी नवीकरणीय नैसर्गिक साधने आहेत त्यावर आधारित आपला चिरंतन विकास केला पाहिजे. असं हा पहिला चिरस्थायी विकासाचा मुद्दा. दुसरा आहे छोट्या प्रमाणावर व वैविध्यपूर्ण हा चिरस्थायी विकास आपण केला पाहिजे. त्याचबरोबर परंपरागत मूल्यांचा उपयोग व संवर्धन केलं पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर स्थानिक साधन संपत्तीचा सुरक्षित उपयोग व त्यामध्ये वाढ केली पाहिजे. त्यानंतर अतिशय गरज असणाऱ्या ठिकाणी उपक्रम राबवले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचा मालकी हक्क या ठिकाणी तयार केला पाहिजे. त्यानंतर स्थानिक लोकसंख्या कौशल्याचा उपयोग व वाढ केली पाहिजे त्यांच्या कौशल्यात. त्यानंतर परिसंस्थेस अनुकूल म्हणजे इको फ्रेंडली या ठिकाणी उद्योग किंवा आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. जसं की आपण पाहतो की गणपती हे जर प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केले तर पर्यावरणाची हानी होते. पण तेच जर आपण पाहतो की शाडू मातीपासून जर तयार केले, इको फ्रेंडली तयार केले तर आपण पाहतो की पर्यावरणाचं संवर्धन होताना आणि आपलाही उत्सव या ठिकाणी साजरा होतो. तर अशा प्रकारे चिरस्थायी विकास हा
पर्यावरणाचं संवर्धन करून मानवाच्या गरजा पूर्ण करण्याचं हे एक महत्त्वाचं साधन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर लोकांवर केंद्रित असला पाहिजे अशा प्रकारचा विकास आणि यातून योग्य देखरेख व मूल्यांकन आवश्यक असल्यास त्यामध्ये फेरबदल व संशोधन केले पाहिजे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची मुद्दे चिरस्थायी विकासाची किंवा चिरंतन विकासाची असलेली आपल्याला दिसून येतात, की ज्यामध्ये स्थानिक संशोधनावर व छोट्या प्रमाणाच्या वैविध्यपूर्ण संशोधनावर किंवा आधारित संशोधनावर या ठिकाणी संशोधनाचा आधार घेऊन मानव आणि नैसर्गिक विकास किंवा देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याची ही प्रक्रिया असलेली आपल्याला दिसून येते. तर चिरंतन विकासाची काही उद्दिष्टे या ठिकाणी आपल्याच कडे आहेत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे की आर्थिक वृद्धी व रोजगाराचा उच्च आणि स्थिर दर राखणे. आपण पाहतो की देशाची इकॉनॉमिक ग्रोथ आणि रोजगाराचं उच्च दर आपण पाहतो की निर्माण करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट चिरंतन विकासाचं आहे. आपण पाहतो की रोजगार जर निर्माण झाला म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक वाढली आणि त्यातून रोजगार निर्माण होईल आणि त्यातून देशाची आर्थिक विकास देखील साधेल. तर जी नैसर्गिक साधने आपण परत निर्माण करू शकतो अशांच्या आधारित आणि स्थानिक घटकांवर आधारित आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जर अशा प्रकारे विकास जर केला तर त्यातून आर्थिक वृद्धी आणि रोजगार वाढू शकतो असं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर प्रत्येकाची गरज ओळखून सामाजिक प्रगती साधणे, पर्यावरणाचे परिणामकारक संरक्षण करणे, नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करणे, कचरा अपव्यय वेस्टेज जे असतं याची विल्हेवाट लावण्याऐवजी कचरा कमीत कमी निर्माण करणे व त्याचा पुनर्वापर करणे. आपण पाहतो की प्रत्येक महानगरपालिका नगरपालिकेमध्ये घंटागाड्या आता फिरत आहेत आणि जे कचऱ्यावर आपण पाहतो कचऱ्यापासून अनेक त्याच्यावर प्रक्रिया करून खते तयार करता येतात किंवा ऊर्जा तयार करता येते. तर तशा प्रकारचे प्रयोग आता होत आहेत आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी जी कचऱ्यापासून होत होती ती आता या ठिकाणी थांबवत आहे. हे महत्त्वाचं उद्दिष्ट आपण दिसतं की कचऱ्यांची विल्हेवाट लावणे, कचरा कमीत कमी निर्माण केला आणि तो पुनर्निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करणे. त्यानंतर रोजगारीचा उच्च व स्थिर दर राखणे. त्यानंतर लोकांमधील क्षमतानुसार व त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे. त्यांच्या सर्वसामान्य आरोग्याची पातळी सुधारणे. तर अशा प्रकारची महत्त्वाची उद्दिष्टे चिरंतन विकासाची असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर चिरंतन विकासाची निर्देशक या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत की इंडिकेटर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट या ठिकाणी हा महत्त्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये चिरंतन विकासाची निर्देशक 4 भागामध्ये याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सामाजिक निर्देशक इंडिकेटर्स या ठिकाणी चिरंतन विकासाचे असलेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो ज्यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, घर बांधणी, दर्जेदार जीवनमान, सांस्कृतिक वारसा, गरिबी दूर करणे, आर्थिक समता, गुन्हेगारीचे उच्चाटन, लोकसंख्याविषयक समस्या, सामाजिक आणि नैतिक मूल्ये, महिलांचे समाजातील स्थान उंचावणे, सामाजिक संरचना, समता इत्यादी घटकाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पातळीवर धोरण आखलं जातं. या निर्देशकाच्या सहाय्याने चिरंतन विकासाच्या प्रगतीचं मापन करून आवश्यक ते निर्णय घेतले जातात. म्हणजे एवढे हे सामाजिक घटक असलेले आपल्याला दिसून येतात की यामध्ये अनुकूल जर बदल केला तर आपण पाहतो की समाजामध्ये म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण या ठिकाणी होऊन मानव विकास समाजाचा विकास घडून येऊ शकतो. हे महत्त्वाचा निर्देश सामाजिक निर्देशक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दुसरा निर्देशक आहे इंडिकेटर आहे त्यामध्ये पर्यावरण विषयक निर्देशक. यामध्ये पर्यावरणामध्ये शुद्ध पाणी, भूगर्भातील पाणी, कृषी क्षेत्र, सुरक्षित अन्न पुरवठा, सागरी किनारी प्रभाग, सागरी पर्यावरण, माशांमधील जैव विविधता, जैव तंत्रज्ञान, प्रदूषित हवेचा प्रभाग, जागतिक वातावरणातील बदल, समुद्र पातळीवरील वाढ, नैसर्गिक साधनसामग्रीचा चिरंतन वापर, चिरंतन पर्यटन, जमिनीच्या वापरातील बदल, पिकांमधील बदल इत्यादी घटकातील योग्य बदलाच्या सहाय्याने चिरंतन विकासाचे मापन करता येते. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जातात आणि ह्या बदलातून आपण पाहतो की पर्यावरण संरक्षण होऊन संवर्धन होऊ शकतं. म्हणून चिरंतन विकासाचा पर्यावरण विषयक निर्देशक हा महत्त्वाचा असलेला दिसून येतो.
तिसरा निर्देशक आहे चिरंतन विकासाचा, या ठिकाणी आपल्याला दिसून येतो संस्थात्मक निर्देशक. आपण पाहतो की सर्वसमावेशक निर्णय, सहकार तत्व, संस्थात्मक आणि कायदेशीर चौकट, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन, लोकांचा सहभाग, क्षमतांची बांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लोकजागृती आणि माहिती, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभाग, नागरी समाजाची भूमिका इत्यादी चिरंतन विकासाची संकल्पना सर्वसमावेशक आहे. ती जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते. समाजाची संस्थात्मक बांधणी करत असताना वरील निर्देशकांच्या आधारे ती करता येते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आर्थिक निर्देशक, आर्थिक स्वावलंबन, कर्जमुक्तता, ऊर्जेचा वापर, उपभोग आणि उत्पादनाची पद्धती, अपव्यय व्यवस्थापन, वाहतूक, खाणकाम, आर्थिक संरचना आणि विकास, व्यापार उत्पादकता इत्यादी आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून वरील निर्देशकांच्या आधारे विकासाची पातळी तपासली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला हे 4 महत्त्वाचे निर्देशक असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. चिरंतन विकासाची 4 महत्त्वाची निर्देशक ही आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे निर्देशक सामाजिक निर्देशक, की समाजामध्ये सामाजिक प्रगल्भता असेल तर पर्यावरणाचं संरक्षण करून या ठिकाणी चिरंतन विकास करता येतो. त्यानंतर पर्यावरण विषयक निर्देशक आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल ठेवून या ठिकाणी आपण आपला विकास घडवून आणू शकतो. त्यानंतर हा विकास घडवून आणत असताना संस्थात्मक पातळीवरील काही अनुकूल बदल या ठिकाणी केले पाहिजे, ज्यामध्ये लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असला पाहिजे. त्यानंतर आर्थिक निर्देशक आहेत की स्वावलंबन असेल, कर्जमुक्तता असेल, ऊर्जेचा वापर असेल, उपभोग आणि उत्पादनाची पद्धती असेल, अपव्यय असेल, ते व्यवस्थापन असेल, वाहतूक, खाणकाम, आर्थिक संरचना आणि विकास, व्यापार उत्पादकता इत्यादी आर्थिक घटकाच्या सहाय्यातून किंवा आर्थिक विकास दृष्टिकोनातून वरील निर्देशकांच्या आधारे विकासाची पातळी आपल्याला या ठिकाणी तपासता येते, ती चांगली गाठता येते आणि त्यातून विकास देखील करता येतो. तर हे महत्त्वाचे 4 निर्देशक चिरंतन विकासाचे असलेले आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये सामाजिक निर्देशक, पर्यावरण विषयक निर्देशक, संस्थात्मक निर्देशक आणि आर्थिक निर्देशक हे असे आपल्याला दिसून येतात. तर साधारणपणे खालील निर्देशक नेहमी वापरले जातात. त्यामध्ये आपण पाहतो की बेरोजगारीचा दर, लोकसंख्या वृद्धीचा दर, दरडोई सकल देशी उत्पादन, देशांतर्गत दरडोई पाण्याचा उपभोग, जमिनीचा पर्याप्त वापर, खताचा पर्याप्त वापर, नागरी भागातील हवेचे प्रदूषणाची केंद्रे, विजेचा वार्षिक उपभोग. वरील निर्देशांकाच्या आधारे एखाद्या देशातील चिरंतन विकासाची पातळी तपासता येते. याशिवाय काही देशांनी नवीन निर्देशक देखील सुचविलेले आहेत. त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित आजाराचे प्रमाण, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध आरोग्य सुविधा उपलब्ध झालेली शेकडा, लोकसंख्या, रस्त्यावरील अनाथ मुलांचे प्रमाण, नागरी भागातील हिरवाई, भूगर्भातील पाण्याचं प्रदूषण, कृषी जमिनीची मालकी, बचतीचे प्रमाण, वाहतुकीची घनता हेही महत्त्वाचे निर्देशक चिरंतन विकासाचे असलेले आपल्याला दिसून येतात. साधारणपणे 4 हे वरील 4 मुख्य निर्देशक आहेत. त्याच्यासोबत निर्देशकाचं मोजमाप आपल्याला या विविध निर्देशकांच्या सहाय्याने अ, मोजता येतं किंवा त्याचा सहभाग घेऊन त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी बदल सुचवता येतात किंवा तशा प्रकारचे उपाय करता येतात. तर अशा प्रकारे निरंतर विकास म्हणजे पर्यावरणासोबत राहून पर्यावरणाचं संवर्धन करून वर्तमानकालीन गरजा पूर्ण करणे व भविष्यकालीन ज्या पिढ्या आहेत त्यांना सुरक्षित वातावरण ठेवणे. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा चिरंतन विकास हा महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण पाहितलेला आहे. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.